आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोलशेत आणि शिवाईनगरमधील म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी. कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचे लेआउट आणि लीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ आदी प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत केळकर यांच्या स्पष्ट सूचनेनंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं रहिवाशांना दिलासा मिळालाय. आज झालेल्या बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दराने फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या इमारतींचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीनं करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही आमदार संजय केळकर यांनी केली आहे. शिवाईनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करत आहेत. अकृषिक कर रद्द होऊनही त्याची अवास्तव बिलं पाठवण्यात आल्यानं भाडे कराराची प्रक्रिया रखडलीय. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवड्याभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तात्काळ भाडे कराराची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचनाही केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं शिवाईनगरमधील रहिवाशांचा भाडे करार करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. लवकरच याविषयी सर्व सोसायट्यांना त्यांनी भाडे करार करण्यापूर्वी किती रक्कम भरायची आहे आणि कशा प्रकारे भरायची आहे याची संपूर्ण माहिती पुढच्या आठवडाभरात देऊन त्यांचे भाडे करार तात्काळ करण्यात येतील असं आश्वासन कार्यकारी अधिकारी राठोड यांनी दिले.